या 4 शब्दावरती तू मी तुझं माझं या 4 शब्दावर आज जगातल्या सगळ्या कोर्ट कचेऱ्यात केसेस चालू आहे. तू मी तुझं सगळे केसेस कशावर आहे? याच्यावर ना. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं सगळं तू इथं येऊनच दाखव. मग तू आणि किती शब्द? 4. मग 4 शब्द ज्ञान आहे का अज्ञाने? अज्ञाने. मग आपल्याकडे काय नाही? ज्ञानच नाही. आणि जे काही थोडंफार ज्ञान आहे त्याच्यात अहंकार आहे. आपल्याकडे काय ज्ञान आहे मला सांगा? 2 भावांची भांडणं चालू होते जमिनीवरून, केस चालू होती, भांडणं 15 वर्ष केस चालू आहे. 2 भाऊ मेले. 2 भाऊ वकिलांनी स्लॅब टाकला. काय ज्ञान आहे आपल्याकडं? मुलीच्या लग्नात 50,000चे फटाके वाजवले. किती किती? 50,000चे फटाके वाजवले. नवरदेव बायरा. मग आपल्याला ज्ञान आहे का? आहे का? तुम्ही का गारठले का? थंडी वाजते तुम्हाला? नाही आहे ना. मग ज्ञान पाहिजे महाराज. ज्ञान कुठलं पाहिजे? ते ज्ञान पैग बरवे जरी मनी अथि अनावे संताया भजावे सर्वस्वी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे दास्य सकळ. मग ज्ञान पाहिजे. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. वैराग्य सुद्धा पाहिजे ना. वैराग्य कसं असावं? ओ तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनिरामेश्वरी मनोनिरामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. ब्रह्म झाले महाराज. एवढं वैराग्य पाहिजे महाराज. हो, ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि भक्ती पाहिजे महाराज. या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे आहे महाराज त्याचा खरा परमार्थ झाला महाराज. नाही तर परमार्थ काय? परमार्थ करण्यासाठी मेन म्हणजे पुण्य लागतं. मागच्या जन्मीचं पुण्य लागतं. आज संदीप पाटील यांनी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. हे त्यांच्या मागच्या जन्मीचं पुण्य आहे. त्यांच्या मागच्या जन्मीचं पुण्य आहे म्हणून हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे महाराज. कीर्तनाचा कार्यक्रम कोणीही ठेवत नाही. त्याला पुण्य लागतं तेवढं. मग हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. प्रसादचा वाढदिवस आहे महाराज. हो, आणि या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. आजचा जो अभंग आहे तो अभंग असा आहे की जो पुत्र कर्तव्यनिष्ठ पुत्र हिताच्या ठिकाणी जागतो त्याच्या मात्या पित्याला तुकोबराय धन्यता व्यक्त करतात. पुत्रांनी कसं असावं? चांगलं असावं. मुलांवर चांगले संस्कार हे झालेच पाहिजे महाराज. हो, चांगले संस्कार झाले पाहिजे महाराज. आता तुमच्या इथं जरा मुलं आहेत थोडी, पण मुलं हे देवाघरची, मुले हे देवाघरची, महिला मंडळ मुले देवाघरची फुले आणि मोठी मुले निळू फुले. लहान मुलांचं काय असतं महाराज? लहान मुलं हे देवाघरची फुलेच असतात ना महाराज. हो, मी एका कीर्तनाला गेलो महाराज. गुजरातला गेलतो. वापीमध्ये कार्यक्रम होता माझा गुजरातला. आणि कीर्तन चालू झालं थोडं आणि 2-4 पोरं असे कीर्तनात वळवळ वळवळ चुळबुळ चुळबुळ चालू झाली. मी त्यांना म्हटलं अय, त्याला म्हटलं तुला नाही, तू चांगला आहे. त्याला म्हटलं अय गबस. ते कीर्तनातच उभं राहिलं ते आणि मला म्हणला तूच गबस. काय म्हणला? तूच गबस. मी म्हटलं मी बसतो गप. मग कीर्तन कोण करीन? तो म्हणला मी करतो कीर्तन. द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. आता मला वाटलं लहानच पोरगे, पोरग लहानच विचारून विचारून काय विचारीन. म्हटलं विचार. तो म्हणला सांगा महाराज
रावणाला तोंड किती? किती हो? अरे हुशार बरं का तू. मी पण हुशारच होतो ना. मी म्हटलं रावणाला 10 तोंड आहे बाबा. मग तो म्हणला सांगा महाराज रावण एका अंगावर कसा झोपत असेल? एका अंगावर कसं झोपत असेल? मी म्हणलं बाबा मला नाही माहिती बाबा. तेवढा दुसरा उठला त्याच्या शेजारचा आणि म्हणला त्याला म्हणला बस खाली, तुला कळते का महाराजांना काय विचारावं जरा. आता मी बघ कसा विचारतो. मला वाटलं ज्ञानेश्वरी गाथ्यातलं काहीतरी विचारन तो. आता तो म्हणला महाराज सांगा अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे गेल्यावर माग येत नाही? पुढे गेल्यावर महिला मंडळ पुढे गेल्यावर माग येत नाही अशी कोणती गोष्ट आहे? मी म्हटलं मला नाही माहिती बाबा. तो म्हणतो किती सोपं आहे, किती सोपं आहे, पुढे गेल्यावर माग येत नाही. डेरी. ज्याची असन त्यांनी बघा, आपापलीच बघा. पुढे गेल्यावर लय अवघड मारा. तेवढा तिसरा उठला. तिसरा त्यांचा बॉस होता तिथला त्या पोरांचा. तो उठला म्हटला महाराज अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? वडल्यावर बारीक होती. मी म्हटलं वडल्यावर बारीक? वडल्यावर मोठी होती का बारीक होती? म्हटलं बारीक. म्हटलं मला नाही माहिती. तो म्हणतो कशाला महाराजाला काय माहिती? तुला काहीच माहित नाही. वडल्यावर बारीक होती. म्हटलं मला नाही माहिती. तो म्हणतो किती सोपं आहे, वडल्यावर बारीक होती. बिडी वडल्यावर महाराज बारीक होती ना महाराज. म्हणजे अशी पोरं असतात कीर्तनामध्ये, त्यांची बुद्धी आपल्या पुढे 10 पट चालती. इथं कोणी शिक्षक आहे का? शिक्षक एखादा शिक्षक हा कोण आहे? बरीच आहेत. शिक्षकांचं मला कौतुक करावं वाटतं. 12 गावची 12 पोरं कसे सांभाळत असेल त्यांचं त्यांनाच माहिती बाबा. लय अवघड काम. शिक्षक आले वर्गात, म्हणले आपण गणिताचा तास घेऊ, गणिताचा. पोरं म्हणले ठीक आहे. मग शिक्षक म्हणले सांगा पोरांनो 10 मधून 10 गेले, किती राहिले? किती? 0. पण ते जे पोरग होतं ते येडं होतं डोक्यात जरा. ते म्हणलं मला काय येत नाही, जरा अजून सोपं करून सांगा. सोपं करून सांगा. ते 10 मधून 10 गेले ते मला कळत नाही, सोपं करून सांगा. शिक्षक म्हणले ठीक आहे, आईने तुला डब्यामध्ये चपात्या किती दिल्या? चपात्या. तो म्हणला 2 दिल्या. किती? 2. मग 2 मधल्या तू 2 चपात्या खाल्ल्या, खाली काय राहिलं? तो म्हणला भात. ते असं उत्तर ऐकलं का? शिक्षक शाळा सोडून निघून गेला पंढरपूरला, परत आलाच नाही. मग अशी पोरं असतात महाराज. पोरांवर चांगले संस्कार झाले पाहिजे महाराज. खूप सुंदर प्रमाणे ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा लोकी जेला, त्याचा लोकी जेला, त्याचा लोकी जेला. ऐसा पुत्र देई ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. हा एकच असावा पुत्र, पण चांगला असावा. गांधारीचे 100 कौरव कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले ना. लई असून उपयोग नाही. क्वांटिटीला किंमत नाही, क्वालिटीला किंमत आहे. माणसाकडे काय असावी? क्वालिटी असावी ना महाराज. बघा माणसाच्या आयुष्यामध्ये 3 टप्पे असतात: बालपण, तरुणपण, म्हातारपण. बालपण म्हणजे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर बालपण अवलंबून असतं. आई वडील जसे संस्कार करणार, त्यावर त्याचं ते बालपण अवलंबून असतं महाराज. हो, माझं तर प्रामाणिक मत असं आहे, मी नेहमी एका कीर्तनात सांगतो, नेहमी बंगला बांधता नाही आला तरी चालेल, गाडी घेता नाही आली तरी चालेल, लई पैसा कमावता नाही आला तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. मुलांना चांगले संस्कार लावा महाराज. तरुणपणे पुढचं तरुणपण स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. पण कर्तृत्व शक्ती कधी दाखवतो माणूस? जेव्हा त्याच्यावर चांगले संस्कार घडतात. म्हणून संस्कार चांगले होऊ द्या. तरुणपणी पण जरा चांगले कष्ट करा, कामं करा, पैसा कमवा महाराज. थोडाफार पैसा
कमवलं पाहिजे ना. आता हा आजचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम, बिन पैसा झाला का? पैसा गरज आहे ना महाराज. पैसा म्हणजे सगळं काही नाही, पैसा म्हणजे सगळं काही नाही, पण पैसा म्हणजे बरंच काही आहे. म्हणून थोडाफार तरी पैसा कमवलाच पाहिजे महाराज. ज्याच्याकडं पैसा नाही, ज्याच्याकडं पैसा नाही त्याला कोण विचारतं? ज्याच्याकडे पैसा नाही जवळची माणसं सुद्धा लांब जातात, आणि ज्याच्याकडे पैसा आहे लांबचा पण जवळ येतो. म्हणून थोडाफार पैसा कमवा, पण कसा? योग्य रीतीने कमवा, योग्य नीतीने कमवा आणि योग्य गतीने कमवा. विठ्ठल तरुणपणे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून महाराज. परमार्थ सुद्धा तरुणपणात केला पाहिजे महाराज, परमार्थ सुद्धा तरुणपणात केला पाहिजे. आता हे आजचं कीर्तन आहे, कीर्तन आहे, मंदिर आहे, जे सप्ते होतात, मोठमोठे कथा प्रवचन होतात, हे कोणामुळे होतात महाराज? आपला धर्म कोणी टिकवला? कोणी? छत्रपती शिवाजी महाराज. वा वा वा. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर अवतार कार्य झालं नसतं तर हे कीर्तन प्रवचन झाले असते का? नसते झाले महाराज. त्यांचं अवतार कार्य झालं म्हणून हा धर्म आपला टिकला, आणि म्हणूनच शिवाजी महाराजांबद्दल बोलावं वाटतं महाराज. औरंग्याची उतरवली नशा, औरंग्याची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, फितुरांची करुणी दशा, बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा, अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता. शिवाजी महाराजांचे मातोश्री कोण? जिजाऊ. हा, जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेबांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर शब्द अपुरे पडतात महाराज. पहा किती सुंदर वर्णन आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं ना आपला धर्म टिकला महाराज. म्हणून शिवाजी महाराजांचं महाराज आपण रोज रोज जरी शिवजयंती केली रोजच तरी ते कमी आहे. एवढे उपकार आहे त्यांचे आपल्यावर महाराज. हो, शिवजयंती जवळ येते, आता येते का नाही? मी तर म्हणतो शिवजयंती जरूर करा, शिवजयंती
जरूर करा, पण नुसती जयंती साजरी करू नका, त्यांच्या विचारांची सुद्धा जयंती साजरी करा. नुसती जयंती साजरी करून काय फायदा नाही महाराज. नाही तर मोठमोठे दाढ्या वाढवायच्या, मग गाडीवर ते झेंडे, मग खिशाला ते बिल्ल, व्हॉट्सअपला फोटो, आणि मग ती रॅली, मग मोठ्याने आडायचं राज्य. तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी, तू काय नुसतं बाटल्या मोकळ्या करायला आला का काय? शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये जिवंत आहेत महाराज. हो, पण त्यांची जर जयंती साजरी करायची असेल तर 4 वाक्य सांगतो, नीट ऐका. परमार्थाची आणि कष्टाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. परमार्थाची आणि कष्टाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. धंद्याला चढवा तुम्ही नम्रतेचा साज. जीवनामध्ये आखा तुम्ही नीतीची बाज. असा संकल्प तुम्ही धर्ममंडपाखाली करा आज. थोड्या दिवसात तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज. हो, निष्ठ लागते त्याला महाराज. शिवाजी महाराजांवरती ते असं जाऊ दे, तिकडे बघू नका तुम्ही. ते चालणार आहे, ते 2 तास, आता अजून तासभर ते चालणारच आहे. इकडे लक्ष द्या तुम्ही. ते चालायचंच महाराज. विठाल विठाल गावात भाविक भक्त भरपूर असल्या कारणानं ते थोडंफार व्हायचंच महाराज. त्याचं काही नाही महाराज. इकडे लक्ष द्या. असू द्या असू द्या, इकडे लक्ष द्या. आता ते चालायचं, इकडे लक्ष द्या. हां, मग शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, आपला धर्म टिकला महाराज. हो, आणि का टिकला? कारण त्यांच्यावरती मावळ्यांची निष्ठा होती. काय होती? निष्ठा होती महाराज. आता निष्ठा राहिली नाही, आता निष्ठा निष्ठी. आता निष्ठा नाही, आता निष्ठा निष्ठी महाराज. निष्ठा कशी असावी पहा, तुम्हाला मी सुंदर वर्णन सांगतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. शिवाजी महाराज त्या मावळ्याला भेटायला गेले. मावळा ढसाढसा रडू लागला. मावळा ढसाढसा रडू लागला. शिवाजी महाराज म्हणाले, रडू नको, रडू नको, लवकर बरा होशील. मावळा म्हणाला, राजे, हात मोडला म्हणून रडत नाही, हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकत नाही म्हणून रडतो. याला म्हणतात निष्ठा. आता काही निष्ठा राहिली का महाराज? निष्ठा राहिली? आता नाही राहिली. बरोबर आहे, निष्ठा राहिलीच नाही. आता निष्ठा निष्ठी महाराज. हो, निष्ठा लागते महाराज. तुम्ही बघा, जपानमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली. जपानमध्ये कशाची मशीन आणली? पुरुष मंडळी, कशाची मशीन आणली? चोर पकडण्याची मशीन. एका तासात 100 चोर सापडले. किती? एका तासात किती? 100 चोर सापडले. तीच मशीन अमेरिकेमध्ये आणली. एका तासात 200 चोर सापडले. किती? 200. तीच मशीन भारतात आणली. अर्धा तासात मशीनच चोरीला गेली. म्हणजे आपल्याकडे काय राहिले? नीती नाही, निष्ठा नाही, विश्वास तर अजिबात नाही महाराज. विश्वास राहिलाच नाही महाराज. मी सांगितलं तुम्हाला, माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे. तुम्ही खरं मानाल का खोटं? संदीप भाऊ, काय म्हणाल तुम्ही? माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही खरं मानाल का खोटं? खोटं? काय म्हणतील? महाराज आहे, खोटं बोलणार. पण महाराज खोटं बोलल्याशिवाय काहींना खरं वाटन, काहींना खोटं वाटन. पण संदीप भाऊ, मी 7-12 दाखवले हो, मग खरं वाटन का? मग आता माझा एका प्रश्नाचं उत्तर द्या. महाराज सांगतो ते खरं का 7-12 सांगतो ते खरं? 7-12 सांगतो ते खरं. मग परमार्थामध्ये सुद्धा 7-12 बघायचा का महाराज बघायचा? महाराज 7-12 बघायचा. महाराज 2 तास इथं काय सांगतोय ते घरी 7-12 उचकून बघायचं. गाथा ज्ञानेश्वरी आपला काय 7-12 आहे, ते जरा उचकलं पाहिजे ना घरी. विठाल 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 विठाल. म्हणून एक तर निष्ठा पाहिजे, विश्वास पाहिजे, आणि त्यातले त्यात थोडीफार नीती आपल्याकडे पाहिजे महाराज. हा, आवड पण पाहिजे. आज कीर्तनाची खऱ्या अर्थाने आवड आहे त्यांना, म्हणून कीर्तनाची या ठिकाणी सेवा आयोजित केली त्यांनी. कोणी? संदीप भाऊनी.
नाही तर कीर्तन कोणी ठेवत नाही. आवड लागते. आवड प्रत्येकाला आहे. आवड प्रत्येकाला आहे. श्रद्धा प्रत्येकाला आहे. फक्त काहींची आवड कमी असन, काहींची आवड जास्त असन, काहींची श्रद्धा कमी असन, काहींची जास्त असन, पण आवड प्रत्येकाला आहे ना महाराज. पण आवड ही अशी गोष्ट आहे, वय वाढलं की माणसाची आवड बदलती. वय वाढल्यावर माणसाची आवड बदलती. बघा तुमच्या गावात जत्रा असते का? जत्रा जत्रा असते का? असते ना. गावात जत्रा आली, जत्रा, आणि लहान पोरगं रडायला लागलं. गावात काय आली? मोठ्याने मग गावात काय आली? जत्रा आली. आणि लहान पोरगं रडायला लागलं. त्याच्या आईने समजून सांगितलं, त्याला आजीनी समजून सांगितलं, आजोबांनी समजून सांगितलं, काकीनी, मावशांनी, चुलत्यांनी, सगळ्यांनी समजून सांगितलं, पण पोरगं रडायचंच थांबणी. आणि गावात काय आली होती? गावात जत्रा आली होती. बघा बरं का. संध्याकाळी बाप घरी आला. बापाला कळलं पोरगं रडतंय. बापाला माहिती होतं गावात काय आली? जत्रा. बाप जत्रेत गेला आणि 30 रुपयाची भावली घरी घेऊन आला. 30 रुपयाची भावली. आणि घरी आल्यानंतर त्या पोराला ती भावली दिली आणि पोरगं रडायचं बंद झालं, थांबलं ना. म्हणजे त्या पोराला ती भावली काय झाली होती? काय झाली होती? महिला मंडळ माग काय झाली होती? आवडली होती, म्हणून ते रडायचं थांबलं. आता 20-25 वर्षाचा काळ गेला, 20-22 वर्षाचा काळ गेला. पोरगं थोडं मोठं झालं आणि गावात काय आली? जत्रा आली. पोरगं रडायला लागलं. आईने समजून सांगितलं, मावशीने समजून सांगितलं, चुलत्यांनी समजून सांगितलं, आजी आजोबांनी समजून सांगितलं, बाळा रडू नको. पण पोरगं रडायचंच थांबणी हो. आणि गावात काय आली होती? जत्रा आली होती. संध्याकाळी बाप घरी आला, जत्रेत गेला. आता तेव्हा 30 रुपयाची भावली आता ती 300ला झाली, कारण मध्ये भरपूर काळ गेला ना. 300 रुपयाची भावली घेतली, घरी आला आणि पोराला दिली. पोरगं रडायचं असं वाटतं का तुम्हाला? पोरगं रडायचं थांबलं असं वाटतंय? पोराला भावलीच आवडली होती, पण बोलकी कळलं का नाही तुम्हाला? बोलकी भावली जी ह्याला गप करण. सांगण्याचं तात्पर्य, वय वाढलं माणसाची आवड बदलते महाराज. मग आवड ही अशी गोष्ट आहे, जी गोष्ट तुम्ही आवडीने कराल ती सक्सेस होत असते महाराज. बघा, नुसतं करणं वेगळं, वरून करणं वेगळं, आणि अंतकरणापासून केलेली गोष्टी सफल होतात महाराज. मग आजचं जे कीर्तनाची सेवा त्यांनी आयोजित केली, आवड आहे म्हणून केली महाराज. हो, मग तुकोबाराय सांगतात की बाबा रे, जो कर्तव्यनिष्ठ पुत्र आहे, जो देवाची भक्ती करतो, जोला देवाविषयी श्रद्धा आहे, त्याचा माता पिता किती धन्य असतील. अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया इता जोते लागता, आपुलिया इता जोते लागता, आपुलिया खूप महत्वाचा भाग आहे महाराज. तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. मला सांगा, असा एखादा संत दाखवा, टाळकरी मंडळी, एखादा संत असा दाखवा की जो म्हातारपणी परमार्थाला लागला. म्हातारपणी माळ गंध घातला, सगळं झालं, परमार्थ केला म्हातारपणी, आणि तो संत झाला. एखादा संत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मग असा एखादा संत बाबा जो म्हातारपणी परमार्थाला लागला आणि संत झाला, एक तरी आहे का? एखादा नाही. परमार्थ तरुणपणात केला पाहिजे महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणी परमार्थ केला पाहिजे महाराज. मला सांगा, 60 वर्षाचा ज्या वेळेला माणूस होतो, 60 वर्षाचा, त्यावेळेला त्याला कंपनी सुद्धा ठेवत नाही. कंपनी ठेवते का 60 वर्ष झाले? रिटायर्ड होतो ना. भव्य नागरिक सोहळा, रिटायरमेंट सोहळा, तुम्ही निघा आता. तुम्ही आता फाईल नीट तपासत नाही, तुम्ही आता निघा, तुमचा बास झाला आता. मग आता कंपनीने ज्याला उस्कून दिले 60 वर्षानंतर, बाबा जा घरी बाबा, तो इथे टाळा वाजवायला चालन का?
म्हणजे इथं पण तरुण पाहिजे ना महाराज, पाहिजे का नाही? तरुणपणी परमार्थ केला पाहिजे महाराज, आणि तरुणपणीच केला पाहिजे महाराज. साधू संतांचा तुम्ही इतिहास पहा. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, तुकोबराय, हो, नामदेव राय, संत एकनाथ महाराज तरुणपणी परमार्थात होते महाराज, म्हणून ते संत झाले. विठ्ठल म्हणून तरुणपणी परमार्थ केला पाहिजे महाराज. तरुणपणात सगळं काही साध्य केलं पाहिजे महाराज. तरुणपण हा सगळ्यात मोठा काळ असतो महाराज, तरुणपण. आणि तरुणपणात आल्यानंतर कमीत कमी, जास्त नाही, कमीत कमी देवाची भक्ती केली पाहिजे. हो, तुम्ही सर्वजण मंदिरात जाता का? बसलेली मंडळी मंदिरात जाता का? जाता ना. काय मागता देवाकडं? काय मागता? महिला मंडळ काय मागता? सुखी देव ठेवा. काय सुखी भेळ दे, काय म्हणलं? काय सुखी सुखी ठेव देवा. कोणाला? देवाला, त्याला. आणि बाकीच्यांचं रे? आपण काय म्हणतो? देवा मला सुखी ठेव. म्हणजे कोणाला? मला. आणि बाकीच्यांचं काय? म्हणजे आपण जे मागतो ते कोणासाठी? स्वतःसाठी. सर्वांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. म्हणजे माणूस स्वार्थी झाला का नाही? मग स्वार्थी माणूस देवाला आवडतो का? नाही ना आवडत. आपलं मागणं बघा. तुम्हाला सांगतो, सासू सुनाला देव प्रसन्न झाला. ऐकते ना? सासू सुनाला देव प्रसन्न झाला. देव. आणि देव प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणाला, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. महिला मंडळ, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. म्हणजे सुनानी समजा मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती? 2 तोळं. मग तुला कळलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. सून जे मागन त्याच्या डबल सासूला. चला, आता सून म्हणली, रोज दिवसभर मी एवढं काम करते, कष्ट करते, आणि मी जे मागन त्याच्या डबल सासूला, हे बरोबर नाही. पण ती सून हुशार होती. कशी होती? पुरुष मंडळी कशी होती? हुशार होती. कारण ती गोंदगावचीच होती. गोंदगावची ती मुळात कशी? हुशारच ना. काही शंका आहे का तुम्हाला? नाही, ती हुशारच महाराज. ती म्हणली, देवा किती वर आहे, किती वेळा मी तुमच्याकडे मागू शकते? ती म्हणली 3. देव म्हणले 3 वर आहे, 3 वरदान आहे, 3 वेळा तू मागू शकते. ठीक आहे. मग ती म्हणली, देवा माझा पहिला वर असा आहे, माझा पहिला वर असा आहे, मला एका डोळ्याने आंधळी करा. सासूचे आंधळी झाली, पूर्ण आंधळी. देवा माझा दुसरा वर असा आहे, मला एका पायाने लंगडी करा. सासू जागेवर बसली. आता राहिलं किती? हात नाही राहिला. वरदान किती राहिले? 1 शेवटचा वरदान. चला, पण ती कशी होती? सून कशी होती? कुठली होती? गोंदगावची. हुशारच का नाही? काही शंका आहे का तुम्हाला? नाही, ती हुशारच ना. ती म्हणली, देवा माझा शेवटचा वर, तिसरा वर हा आहे, मला उग नॉर्मल झटका द्या. उग अटॅक, झटका नॉर्मल, त्याच्या डबल. सासू जागेवर गेली. बघता काय माय? म्हणजे देव प्रसन्न झाला. देव. पण मागायचं काय कळलं नाही. मागायचं कळलं? अजिबात कळलं नाही महाराज. मागावं, चांगलं मागावं. साधू संतांचं जे मागणं आहे, साधू संतांचं ते समाजाकरिता मागणं आहे. आपलं जे मागणं आहे ते स्वतःकरिता. देवा मला सुखी ठेव. सुख मला, पैसा मला, आरोग्य मला, सगळं मला, दुसऱ्याला नको. इथं बसणाऱ्यापैकी अशी कोण आहे बाबा की तिने हात वर करायचा की जिला वाटतं माझ्या आधी शेजारणीचं कल्याण व्हावं? एकाचा सुद्धा हात वर नाही. बघितलं तुम्ही? मग माणूस कसा झाला? स्वार्थी झाला महाराज. स्वार्थी महाराज.
एकाला सुद्धा वाटणार नाही. आपलं मागणं स्वतःकरिता, संतांचं मागणं समाजाकरिता. नामदेवरायांचं मागणं मागा. अकल्प आयुष्य व्हावे तया माझ्या सकळ हरीच्या दासा माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवरायांचं मागणं. हो, एकनाथ महाराजांचं मागणं. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा बिन नाही समाधान. हो, हे एकनाथ महाराजांचं मागणं. हो, म्हणून आपलं मागणं स्वार्थी मागणं महाराज. हो, मला सांगा इथे बसलेली मंडळी, दुकानदार चांगला कोणता तुमच्या हिशोबाने? संदीप भाऊ जो उधारीच मागत नाही बघा. आता म्हणजे माणूस काय झाला, स्वार्थी झाला. हा, वायरमॅन चांगला कुठला? वायरमॅन जो आकडाच काढीत नाही बघा. माणूस झाला स्वार्थी महाराज. पोरांनो, शिक्षक चांगला कोणता रे? जो मारित नाही. बघा बघा बघा, म्हणजे माणूस काय झाला? स्वार्थी. पण संतांकडे स्वार्थ नाही महाराज, संतांचा स्वार्थ नाही. म्हणून संत जे बोलतात त्याला संत वाणी म्हणतात, अभंग वाणी म्हणतात. आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात. भाषण भाषण म्हणजे काय? भाषणात कधी खरं बोलायचं नाही, भाषणात कधी खरं बोलायचं नसतं. जे बोलले ते तसं वागायचं नसतं, त्याचंच नाव भाषण असतं महाराज. हो, आपण बोलतो त्याला भाषण म्हणतात. संत जे बोलतात त्याला संतवाणी म्हणतात. म्हणून मागा देवाकडं, पण संतांसारखं मागा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. हो, देव प्रसन्न झाल्यानंतर मागायचं पण कळलं पाहिजे महाराज. 3 मित्र होते संदीप भाऊ, 3 मित्र होते, पण तिन्ही येडेच होते. कसे होते? डोक्यात फेल महाराज. आणि त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले. कोण झाले? भगवान शंकर. आता शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे. आता भगवान शंकर भोळे दैवत लवकर प्रसन्न झाले. आणि त्या एका मित्राला म्हणले, माग तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा एकतर मला नकोच, एकतर मला नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो, तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. मग देव म्हणले, माग बाबा. तो म्हणला, असं करा देवा, चिंचची झाडं 1 कोट, चिंचची झाडं 1 कोट, आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचेची झाडं किती? आणि प्रत्येक पानाला माल झाला किती? आता घरी गेल्यावर मोज, आता टाइम आहे का आपल्याकडे? पण आता भगवान शंकर कसे बोळी देवत का नाही, ते म्हणले तथास्तु. काय म्हणले? तथास्तु. मग दुसऱ्या मित्राला विचारतात, माग तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा एक तर मला नकोच. आता ह्यानी मागितलं म्हटलं मी कसं काय शांत बसणार, मी पण मागतो. देव म्हणले माग. म्हणले, देवा असं करा, ते चिंचची झाडं कापा, चिंचेची झाडं कापा, त्याच्या खोडापासून फळ्या बनवा, फळ्या, त्या फळ्यांचं कपाट बनवा, कपाट, ते पैसे तोडा, कपाटात कुलूप, आणि तेवढी चावी फक्त मायक द्या.
देव म्हणले काय म्हणले तथास्तु. आता राहिला तिसरा लय हुशार. तिसरा कसा होता कुठला होता कुठला रे अरे कुठला गोंदगावचा होता ना तो हुशारच ना महाराज. तो लय हुशार. तो म्हणला देवा एक तर मला नकोच पण या दोघांनी मागितलं म्हटलं आता मी पण मागणार. देव म्हणले माग. तो म्हणला असं करा देवा ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत त्याचं लग्न व्हावं पण त्याला पोरगाच नाही व्हावं आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. देव म्हणले म्हणजे अशी मागणी काय कामाची आहे का महाराज. दुसऱ्याचं नुकसान कसं होईल ही मागणी कामाची आहे का. मागणी कामाची आहे का नाही ना महाराज. मागणी कसे असावी महाराज संतांसारखी मागणी असावी. संत एका ठिकाणी मागणी करतात हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. अशी मागणी असावी महाराज ज्याच्यामध्ये समाजाचंही कल्याण होईल महाराज. थोडाफार समाजाचा विचार केला पाहिजे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या न्यायानं आपण देवाकडे थोडंफार त्या पद्धतीनं मागितलं पाहिजे महाराज. विठाल आणि विचार आपले सात्विक पाहिजे महाराज. विचार कसे पाहिजे सात्विक पाहिजे. मागणं सात्विक. माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागण्यात बदल झाला पाहिजे. सात्विकपणा पाहिजे महाराज. कारण जे पुत्र सात्विक असतात महाराज त्याचा देवाला सुद्धा हेवा वाटतो कौतुक वाटतं महाराज. अभंगाचं दुसरं चरण कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जे सात्विक असतात महाराज त्याचा हरिक हरिक म्हणजे काय कौतुक. बाबा देवाला सुद्धा कौतुक वाटतं आणि देवाला कौतुक वाटावं इतपत आपण चांगले असावे महाराज. इतपत चांगलं असावं. माणसाने चांगलं बोललं पाहिजे ना. माणसाची वाणी चांगली असावी. वाणी कशी असावी चांगली असावी ना. काही माणसं बोलून झाल्यावर विचार करतात. काही माणसं बोलून झाल्यावर विचार करतात आणि काही जण बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात. मग माझं प्रामाणिक मत आहे बोलून झाल्यावर विचार करण्यापेक्षा बोलायच्या अगोदरच विचार करावा का नाही. बोलून झाल्यावर विचार करून फायदा नाही. अगोदरच विचार करावा. कारण ज्याने जीभ जिंकली महाराज त्याने जग जिंकलं महाराज. म्हणून बोलताना विचार करावा महाराज. आपल्याला बोलायचं सुद्धा कळत नाही. बघा तुम्हाला मी सांगतो. हो एक जण जेवायला बसला महिला मंडळ. एक जण जेवायला बसला जेवायला आणि नेमकी त्याच दिवसाची सासूबाई आली. सासूबाई नेमकी त्याच दिवसाची सासूबाई आली आणि सासूबाई आल्यानंतर हा आपल्या बायकोला कसं म्हणतो वै ग
आज भाजी मामीने केली काय ग? भाजी मामीने केली काय ग? बायको पळत पळत किचन मधून बाहेर, भया तुम्हाला कसं काय कळलं? भाजी माझ्या आईनीच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो किती सोपं आहे, किती सोपं आहे. रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे बोलायचं कळतं का माणसाला? थोडंच बोलणार पण झटकाच मार, थोडंच. उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळा, कडक उन्हाळा, कडक. आता तुमच्याकडे उन्हाळ्याचे पाहुणे आले, तुम्ही काय म्हणता? चहा घेणार का? चहा घेणार का? काय म्हणला तो? अच्छा, चहा घेणार का नाही असं? फक्त चहाच देता का तुम्ही उन्हाळ्यात? चहा घेणार का सरबत म्हणतो का नाही आपण? मग तसे त्याच्या घरी पाहुणे आले, तो म्हणला घर मालक पाहुण्यांना, चहा घेणार का सरबत? आता त्यांनी काहीतरी एक मागावं का नाही? पाहुण्यांनी एक काहीतरी मागावं का नाही? तो काय म्हणला माहितीये का? चहा ओस्तोवर सरबत द्या. दोन्ही दोन्ही बी, चहा पण आणि तो घर मालक म्हणला तुम्ही इथून निघा, तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे. म्हणजे बोलावं कसं माणसाला कळलं पाहिजे महाराज. हा, मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, खुर्ची आली, मी खुर्चीवर बसलो. एक जण आला, माझ्या पाया पडला आणि 200 रुपयाची नोट काढली, पायावर ठेवली. मी त्याला म्हणलं हे कशासाठी बाबा, याची काय गरज आहे? तो म्हणतो कुठंच चालत नव्हती. टाळकरी मंडळी, कुठंच? म्हटलं कुठंच चालत नव्हती, इथं चालन का? म्हणजे माणसाला बोलावं कसं हे समजत नाही महाराज. माणसाला बोलायला 6 वर्ष लागतात, बोलायला किती, पण कसं बोलावं आयुष्य निघून जातं, पण कळत नाही. बोलायचं शिकलं पाहिजे माणसाने, थोडंफार चांगलं बोलावं महाराज. साच आणि मवाळ मितले आणि शब्द जैसे कळोळ अमृताचे. माणसाने चांगलं बोलावं, चांगलं वागावं आणि चांगलं राहावं. परमार्थामध्ये आचरण फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. विठ्ठल 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 हो, आचरण फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. आचरण जर संपलं, बिघडलं, तर परमार्थ संपलं महाराज. बघा, 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती विश्वामित्राने. किती किती 60,000 वर्ष तपश्चर्या. कोणी? विश्वामित्राने. त्याची दाढी आहे का, दाढी विश्वामित्राची दाढी जमिनीला टिकली होती, जमिनीला 60,000 वर्ष तपश्चर्या. इंद्र सुद्धा वरती घाबरला. इंद्राला वाटलं आपलं पद जातंय का काय, आपलं पद, आपली खुर्ची जाती का काय? कारण तपश्चर्या किती वर्ष? 60,000 वर्ष. इंद्र टेन्शन मध्ये बसतात, त्याच्या दाढीला हात लावून. समोरून एक नर्तकी आली. नर्तकी कळते का? नर्तकी कळती ना? समोरून नर्तकी आली. मग इंद्राला म्हटली व्हॉट इज द प्रॉब्लेम? नक्की प्रॉब्लेम काय? इंद्रा म्हणला प्रॉब्लेम इज व्हेरी डेंजरस. प्रॉब्लेम लय डेंजरस आहे. नक्की काय प्रॉब्लेम आहे बाबा? त्याची 60,000 वर्ष तपश्चर्या झाली. कोणाची? विश्वामित्राची. माझं पद सुद्धा जाऊ शकतं. ती नर्तकी म्हणली यू डू नॉट टेक एनी टेन्शन वगैरे घेऊ नका, मी आहे ना. त्या नर्तकीने पायात चाळ बांधला. विश्वामित्र समोर गेली आणि पाय आपटला. चाळ बांधून पाय आपटला. अहो, डोळेच उघडले ना त्याने. कोणी? विश्वामित्राने. तपश्चर्या किती वर्ष? 60,000 वर्ष. नुसता चाळ बांधून तिने पाय आपटला, याने डोळेच उघडले. तो म्हणला बस, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. कोण म्हणलं? विश्वामित्र. आणि तपश्चर्या किती? 60,000 वर्ष. नुसतं तिने पाय आपटला तर तुम्हारे बिना मैं. ती नर्तकी म्हणली बावळटपणा करू नका, तुम्ही साधू आहात. तो म्हणला तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. फूल है गुलाब का, काटो से क्या डरना. लय अवघड आहे महाराज. विश्वामित्राचं आचरण बिघडलं. परिणाम त्या नर्तिकेच्या मागं कुत्रा ऊन हिंडला. विश्वामित्र तपया खानी
कुत्रा होनी हिंडेवनी ऐसे भुलले थोर थोर तेथ जीव किती पामर. म्हणून आचरण माणसाचं कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे महाराज. आणि आचरण शुद्ध कशाने होईल, अभंगाचं तिसरं चरण. गीता भागवता करती श्रवण, गीता भागवता करती भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हो, श्रवण केलं पाहिजे महाराज. गीता भागवत करीती श्रवण, श्रवण केलं पाहिजे महाराज. भक्ती 9 प्रकारची आहे. श्रवण मनन कीर्तन पादसेवा पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. 9 प्रकारची 9विधा भक्ती. त्याच्यातली पहिली भक्ती कुठली, श्रवण भक्ती. आता श्रवण भक्ती नक्की कोणी केली, तुम्हाला उदाहरण देतो. श्रवण भक्ती जनक राजाने केली. पहा, जनक राजेच्या नगराला आग लागली होती, आग, तरी तो जागचा हल्ला नाही. असं श्रवण असावं. आपण कीर्तनात बसतो पण एका चित्ताने बसतो का. काही जण कीर्तनाला येतात, त्यांचं मन घरीच असतं. कुलूप लावलं का नाही, कुलूप लावलं का नाही. काही जण कीर्तनाला येतात, मन घरीच, मांजर दूध तर पिणार नाही ना. म्हणजे काही जण कीर्तनाला बसतं, त्यांचं मन गेट ऑफ इंडियाला फिरून येतं. म्हणजे कळते का तुम्हाला, चित्त जागेवर पाहिजे. जनक राजाच्या नगराला आग लागली पण जो जागचा काय हल्ला नाही, त्याला श्रवण म्हणतात महाराज. असं श्रवण केलं पाहिजे. गीता भागवत करीती श्रवण. आणि पुढे जाऊन सांगतात अखंड चिंतन विठोबाचं अखंड चिंतन केलं पाहिजे. मग सर्वांनी एकदम मस्तपैकी टाळ्या वाजून सर्वांचं हो चिंतन करूया. विठोबा रखो चिंतन. अखंड म्हणजे काय, खंड नाही पडला पाहिजे, त्याला अखंड म्हणतात. अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव. विठाला 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 विठाला. मग ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत महाराज, हे पोरांनो, आता मी काहीतरी सांगणार, लक्ष देऊन ऐका. आता मी काय सांगतो, विठाला विठाला विठाला. या सर्व गोष्टी साधू संतांनी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवलेत आपल्याला. हे जे मी सांगतोय का, तुम्ही जे ऐकताय का, हे सगळं साधू संतांनी अगोदर सांगून ठेवले. 400 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी संतांनी सांगून ठेवले. पण लोक ऐकत नाही महाराज, लोक ऐकत नाही. जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही महाराज. महाराज हो, तुकोबरायांच्या सासूबाईंनी सुद्धा तुकोबरायांचं ऐकलं नाही. आपलं जाऊ द्या, तुकोबरायांच्या सासूबाईंनी सुद्धा तुकोबरायांचं ऐकलं. महिला मंडळ ऐकलं नाही. तू महिला मंडळ आहे का. तुकोबरायांच्या सासूबाईंनी सुद्धा तुकोबरायांचं ऐकलं नाही. तुकोबराय एकदा सासूबाईला म्हणतात, मामी ओ मामी. आवाज येतो का माग. तुकोबराय म्हणले, मामी तुम्ही पवित्र अशी तुळशीची माळ घाला. काय म्हणले, पवित्र अशी तुळशीची माळ घाला.
हो ना, भगवंताचं नामस्मरण करा, जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या. मामी म्हणले जावई बापू मी माळ घालणार, माळ घालणार नाही, देवदेव करणार, ते सगळं तुम्हीच करा. तुकोबारा म्हणले तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण. तुकोबाराय नेहमी सासूबाईला सांगायचे, पण सासूबाईचं वर्म चुकल्यामुळे तिने शेवटपर्यंत तुकोबारायांचं का ऐकलं? महिला मंडळ ऐकलं नाही, मोठ्याने म्हण ऐकलं नाही, आणि शेवटी मनाच्याच मार्गाने गेली. कोण कोण? सासूबाई मनाच्याच मार्गाने गेली. मनोमार्गी गेला तेथेची मुकला. हा, मग मनाच्या मार्गाने गेली आणि त्याचा परिणाम असा झाला, तुकोबारायांच्या सासूबाईला गाढवाच्या जन्माला जावं लागलं. कशाच्या? महिला मंडळ कशाच्या? कशाच्या? गाढवाच्या. तुकोबाराय झाडाखाली चिंतन करत बसले होते. तुकोबाराय समोरून एक गाढव चरत 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 कुठं आलं? तुकाराम महाराजांजवळ. आता तुकोबारायांचा भक्तीचा ज्ञानाचा वैराग्याचा साठा भरपूर. त्यांनी लगेच जाणले गाढव नसून कोण आहे? सासूबाई. पोरं लई हुशार तुमच्या इकडचे बरं का, नादच नाही. हे गाढव नसून कोण आहे? आपली सासूबाई आहे. वा वा. आणि मग तुकोबाराय कळकळीने म्हणतात, काय म्हणतात माहितीये का? अहो अहो मामी. कोण म्हणलं? सासूबाई नाही, तुकाराम महाराज. त्याला लई सासूबाई आठवते बरं का मगापासून. अहो अहो मामी वर्म चुकल्या हो तुम्ही. आता कोण म्हणलं? हा, तुकाराम महाराज. अहो अहो मामी वर्म चुकल्या हो तुम्ही, आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर गोनी. 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 आता कशाची पुरण पोळी. तुमच्या इथं गाढवाला पुरणपोळी देतात का? गाढवच नाही, नाही ना. आता कशाची पुरण पोळी सदा उकी रंदे गोळी. आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर गोनी. 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 तुकोबारायांच्या सासूबाईंनी तुकोबारायांचं ऐकलं, ऐकलं आणि कशाच्या जन्माला गेली? गाढवाच्या. मग तुम्ही ठरवायचं महिला मंडळ पुरुष मंडळी की संतांचं ऐकायचं का नाही? नाही का का गाढवाच्या जन्माला जायचं? लय अवघड महाराज. संतांचं ऐका महाराज. हो, चुकून विचार करा. तुम्ही जर बैलाच्या जन्माला गेले, जाऊ नये पण गेले, बैलाच्या जन्माला गेले. आता मी आता इथं बघितलं ऊसाच्या गाड्या वाहाव्या लागतात. ऊसाच्या गाड्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात, पण पुसायला कोणी नसतं महाराज. बैलाच्या जन्माला गेले हो. जर कुत्र्याच्या जन्माला गेले हाड तिरस्कार महाराज. एखादा नशीबवान असतो कुत्रा, गाडीत फिरतो, नाही तर लय तिरस्कार महाराज. आणि जर डुकराच्या जन्माला गेले, डुकराच्या साऊ संत वर्णन करतात, शेरनी का एक ही बच्चा आखे गाव को धाक. शेरनी का एक ही बच्चा आखे गाव को धाक. डुकरीन के 10 बच्चे पुरा गाव साफ. त्याला आमंत्रण द्यायची करत तुमचं सगळं स्वच्छता भारत अभियान. एक पाऊल स्वच्छतेकडे. म्हणून संतांचं ऐका महाराज. कारण संतांचं जर ऐकलं नाही महाराज तर एकनाथ महाराज सांगतात महाराज
हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल हे जरी नाही काल हे सरते शेवटी बा काळ बांधून नेईन सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल आमचं काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा 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 वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेनं बोला मी वर्तमान खोटे लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेनं बोला मी वर्तमान खोटे पिंगा गे भाई पिंगा गे भाई पिंगा भिंगा गे बाई भिंगा गे बाई भिंगा ए पिंगा गे भाई पिंगा गे भाई पिंगा ओ भिंगा गे बाई भिंगा गे बाई भिंगा औगा 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 दांगड धिंगा गे औगा दांगड धिंगा गे औगा दांगड भिंगा गे औगा दांगड भिंगा गे औगा दांगड धिंगा गे औगा दांगड भिंगा गे औगा दांगड धिंगा गे औगा दांगड भिंगा गे दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ मनी 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 कुंकू जागोनी काळामणी कुंकू जागोनी काळामणी कुंकू जागोनी काळामणी कुंकू जागोनी काळामणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ मनी आता जागोनी काळामणी कुंकू जागोनी काळामणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळ मनी 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 कुंकू जागोनी काळामणी कुंकू जागोनी काळामणी कुंकू जागोनी काळामणी कुंकू जागोनी काळामणी तरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा टाळ टाळ जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार असा सरदार शिवाजी राजाजी राजी आता दरबार शिवाजी राजाजी असा सरदार शिवाजी राजाजी राजी आता दरबार शिवाजी राजाजी जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार असा सरदार शिवाजी राजा राजाजी आता दरबार शिवाजी राजाजी आता शिवाजी राजाजी हो म्हणून जरा तरी संतांचं ऐका संतांनी पाया पडून सांगितलं दंडवत घालून सांगितलं लईच येडेवानी केलं तर शिवाय देऊन पाहिल्या साधू संतांनी पण लोकांनी ऐकलं नाही आता उघडी डोळे
जरी अध्यापनकडे मातेची या दगड आला पोटासी, या भाषेत साधू संतांनी वर्णन केलं महाराज. म्हणून कमीत कमी साधू संतांचं ऐका महाराज, थोडं तरी. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हो, गीता भागवत याचं श्रवण करा, थोडीफार देवाची भक्ती करा. 24 तासामधले कमीत कमी 24 मिनिटं तरी देवाला द्या. जास्त काही नाही, जास्त देव मागत आहे नाही, देवाकडे तेवढा टाइम पण नाही, लई काम आहे देवाकडे. पण 24 तासातले कमीत कमी 24 मिनिटं तरी द्या. बघा, आपल्या लहानपणी तुम्ही भक्तिगीत ऐकले असतील, ऐकले का नाही भक्तिगीत? त्यात किती सुंदर वर्णन आहे. पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार उघडदार देवा, उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीदास ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. हे आकाशी जे बघेरे पाखरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. खटाखटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना हे कोणा कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखे देवाची भक्ती केली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? आवडीनं केलं पाहिजे. भक्ती आवडीने केली पाहिजे. याची थोर भक्ती संकल्पावी माया संसार, संसारावरचं प्रेम थोडंफार देवाच्या चरणी वळवा. ही आवडती भक्ती आहे, ती भक्ती देवाला आवडते. आणि ही भक्ती जो करतो महाराज, त्याची मला सेवा घडू दे, असं तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका माझ्या माझ्या घडोक्यांची सेवा, तुका माझ्या माझ्या घडोक्यांची सेवा. कुडी कन्या बोल होती कुडी कन्या बोल एकदा गायक वादक साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा वा वा, सुंदर सुंदर नियोजन महाराज. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो असेल, चुकीचं असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. हो, आजच्या या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम असे मृदुंगाची साथ दिली, महाराज तुमचं नाव काय? तुकाराम महाराज, त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आपले दिग्गज गायक मंडळी, महाराज तुमचं नाव? विनायक तात्या पांढरा. विनायक तात्या महाराज, तुमचं? दीपक महाराज. दीपक महाराज. अजून? युवराज महाराज.
युवराज महाराज. युवराज महाराज. तुमचं बाबा? यशवंत महाराज. यशवंत महाराज. खूप सुंदर अशी साथ दिली महाराज. तुम्हाला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि महिला मंडळ तुम्हाला पण धन्यवाद व्यक्त करतो. अजिबात चुळबुळ बिळबुळ काहीच केली नाही. एका शांत चित्ताने तुम्ही कीर्तन ऐकलं. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पुरुष मंडळी तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हो, सर्वांच्या चरणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.